सीओ मॅडम आहेत जोडणीचे मॅडम, आपल्या जे संपूर्ण सांगली जिल्हा आहे तो शून्य कचरा नियोजन व्यवस्थापन झालं पाहिजे. तर त्यासाठीचं काम चालू आहे. त्यातलं हा वेगळा आम्ही वायू गुणवत्ता करत असताना पण हे करतो. तर आपल्या घरामधला जो कचरा असतो त्यातला ओला कचरा जो असतो तो आपण कसा टाकायचा, कुठं टाकायचा हा आपल्याला प्रॉब्लेम आहे. तर तो जर पहिल्यांदा गेला घरात नाही तर आपल्याला छान वाटतं, हे होतं, आंघोळ करून पूजा करून आपण कामाला. परंतु तो कचरा न्यायला घंटागाडीची आपण मारतो. घंटागाडी नाही आली काय म्हणतो घालतो, त्याला गाठ मारतो, देतो टाकतो, विसरून जातो. आणि त्याचं ग्रामपंचायतीला एवढा प्रॉब्लेम येतो की पुढं त्यातनं फोडून काढणारा माणूस मिळत नाही. तसं टाकलं जातं, मग तसं प्लास्टिक राहतं आणि सगळीकडे प्लास्टिक नाल्यात अडकलं, हे झालं, ते प्लास्टिकची वेगळी गुन्हा आहे. मग काय करायचं, घरातला जो कचरा असतो तो दोन करा तुम्ही करतात. ओला कचरा जो कुजणारा असतो, ओले राहिलेले अन्न असू दे, भाजीपाले देत असू दे, झाले असू दे, सगळं गोळा करायचं आणि अशी एक मातीची कुंडी घ्यायची. मातीची कुंडी किंवा मग 2 फूट बाय 2 फूट खड्डा करायचा जमिनीमध्ये, ती असे 2, जर माती कुंडी नसेल तर त्याच्यामध्ये ते टाकायचं. आता टाकल्यानंतर काय होतं की त्याची कुजण्याची क्रिया व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही एक असं कल्चर तयार केलं. ह्याच्यामध्ये 52 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. म्हणजे तुमचं नॉनव्हेज असेल, हाडं असेल तर हाडाचा भोगा करणारे बॅक्टेरिया आहे, किंवा घरातलं काही आता दूध आहे किंवा हे खराब नसलं तर ते काही हे करणारे बॅक्टेरिया आहेत. तर त्याच्यावरती फक्त जेवढा कचरा टाकला आहे त्यावरती फक्त एवढं स्प्रे करायचं. त्यामध्ये करोडो बॅक्टेरिया आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, आणि त्या मातीचा सुगंध देणारे बॅक्टेरिया आहेत, बाकीचं सगळं चांगलं कंपोस्ट करणार आहे. आणि हे आज जे टाकलं आहे त्याचं खत 20 दिवसामध्ये खाच्यावर तयार होतं. मग रोज काय करायचं, आपला जो काय कचरा असेल तो ह्या किंवा त्या खड्ड्यामध्ये असं टाकायचा आणि त्याच्यावरती फक्त एवढंच फवारायचं. असं करत करत गेल्यानंतर जेव्हा ही कुंडी तुम्हाला वाटते की भरेल लगेच, पण ही कुंडी भरायला साधारणपणे 2 ते 3 महिने लागतात. का लागतात तर त्याची कंपोस्टिंग क्रिया चालू होते फास्टमध्ये, आणि ती फास्ट झाल्यामुळे ते भरायला वेळ लागतो. आणखी ते काळं होतं लगेच. झालेलं खत तुम्ही वापरू शकता, इतर पुढे टाकू शकता. तुमचा उकिरडा असेल त्यामध्ये सुद्धा एका बाजूला तुम्ही हे केलं तरी चालतं. म्हणजे उकिरड्याचं आहे त्यामध्ये सुद्धा हे कल्चर घातलं तरी चालतं, आणि त्या पद्धतीनं त्याचं खत. आता ही मातीची कुंडी का सांगितली मी, तर आपण दही लोटक्यामध्ये लावतो आणि स्टेनलेसच्या भांड्यात लावतो. चांगलं कुठलं होतं, लोटक्यात लावतो. का तर त्याला सगळ्या बाजूला हवा मिळते. तसं ह्या बॅक्टेरिया आहेत सगळ्या, त्यामुळे लवकर कंपोस्ट होतं, वास येत नाही, किडे वगैरे काय होत नाहीत, मुंग्या होत नाहीत. आणि तुम्ही घरातलं निर्माल्य आपण काय करतो, कुठं नेऊन विहिरीत टाकतो किंवा ह्याच्यामध्ये टाकतो, नदीमध्ये टाकतो, त्यानं प्रदूषण होतं. त्याच्यासुद्धा वेगळी कुंडी करू शकतो. त्याचं झालेलं खत जर तुम्ही फुलांच्या झाडाला तर फुलं चांगली आहेत. तर असं शून्य कचरा नियोजनासाठी 100 गावं आपल्याला दिलेली आहेत. त्यांनी 100 कुंड्या दिलेल्या आहेत. हे जे कल्चर आहे हे 5 लिटर आहे, 1500 रुपयाला 5 लिटर आहे. यातनं 100 लिटर हे तयार कल्चर तयार, आणि मग 100 घरामध्ये हे आपण करू शकतो. ते जर तुम्ही केलं, त्याचं जर नोंद ठेवली तर तुमच्या माझी वसुंधरामध्ये एक पॉईंट आहे की कचऱ्याचं निर्मूलन तुम्ही कसं केलं, काय केलं. तर त्यामध्ये जर हा घातला तर हे नाविन्यपूर्ण होतं आणि त्याचे मार्क वेगळे मिळतील. आणि तुम्हाला त्याची तपासणी करायचं, त्याचा एक रिपोर्ट लागतो, तो आम्ही देतो. त्यानंतर त्याचं जे जमिनीमध्ये घातल्यानंतर जमिनीचं परिणाम काय बदलले त्याची तपासणी केली जाते, आणि त्यावेळी ते रिपोर्ट आपल्याला लागतात. एवढे सगळे आम्ही रिपोर्ट आता हवीचं आहे. तुमचं सांडपाणी असेल तर निर्गत व्यवस्था कशी आहे त्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू शकतो. आता जे आहे त्यामध्ये सोप्या पद्धतीनं काही छोटे आम्ही मधनं तुम्हाला हे सांगतो, त्या पद्धतीनं तुमचं पाणी जाताना शुद्ध होऊन जाईल. अशा पद्धतीचं जर नाविन्यपूर्ण काहीतरी केलं तर तुमचे मार्क किंवा त्या माझी वसुंधरामध्ये जो भाग घेतला आहे त्याला हे एक, पण गावामध्ये रोगराई वाढणार नाही. तर सगळे जे घाणेरडं वाटतं, आम्ही आता प्रत्येक गावात जाताना सुरुवातीला बघितलं की प्लास्टिक पडलं आहे, धूर येतो आहे, खाते जाळून ठेवलं आहे, आणि त्यानं प्रदूषण वाढलेलं असतं, लोकांचे आरोग्य खराब झालेलं असतं. तर ते सगळं कमी असं काही तुम्ही गावात करावं, ग्रामीण असेल तर आम्ही मदत करायला तयार. ओके, धन्यवाद. आमची लॅबोरेटरी आहे.